नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण 7 जानेवारी 2026 इथं करंट अफेअर्सचं सेशन बघत आहोत. मित्रांनो, तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरू करूया आजचं सेशन. पहिला क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये व्हेनेझुएलाचे नवीन कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर व्हेनेझुएलाच्या नवीन कार्यवाहक राष्ट्रपती जे आहे ते बनलेले आहे डेल्सी रोड्रिगेज. तर डेल्सी रोड्रिगेज या व्हेनेझुएलाच्या नवीन, आपण जर बघितलं त्या पहिले उपराष्ट्रपती होत्या, आता यांना कार्यवाहक राष्ट्रपती बनवण्यात आलेला आहे. तुम्हाला माहीतच असेल की अमेरिकेने काय केलेलं आहे, निकोलस मादुरो जे व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती होते तर त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना थोडक्यात किडनॅप करून आपल्या देशामध्ये नेलेलं आहे आणि तिथं ड्रग्ज टेररिझमचे त्यावर आरोप लावून त्यांना आता तिथल्या न्यूयॉर्कमधील न्यायालयामध्ये शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तर आपण जर बघितलं 3 जानेवारी रोजी अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी कराकस सोबत 4 शहरांची बॉम्बिंग केली होती आणि त्यामध्ये निकोलस मादुरो राष्ट्रपती आणि त्यांची पत्नी सिलिया अडेला या दोघांना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे. आणि आता निकोलस मादुरो यांच्या अनुपस्थितीमध्ये उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांची जे काही व्हेनेझुएलाचं सर्वोच्च न्यायालय त्यांनी हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. आता आपण आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या नियुक्त्या बघूया. जोस अँटोनियो कास्ट हे चिलीचे नवीन राष्ट्रपती बनले आहे. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेले आहे साने ताकाची. तर हे लक्षात ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो. चेक प्रजासत्ताकचे नवीन पंतप्रधान बनले आंद्रेस बाबिस. टांझानियाच्या नवीन राष्ट्रपती बनल्या सामिया सुलुहू हसन. पॉल बिया हे कॅमेरून देशाचे राष्ट्रपती बनले आहे. आयर्लंडचे 10वे राष्ट्रपती कॅथरीन कोनेली या बनले आहे. बोलिव्हियाचे राष्ट्रपती जे आहे तर ते रॉड्रिगो पाज हे बनले आहे. मादागास्करचे नवीन राष्ट्रपती मायकल रेड्रियनिरिना हे बनलेले आहे. सेशल्सचे राष्ट्रपती जे आहे ते पॅट्रिक हर्मिनी हे बनले आहे. नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान सुशीला कार्की या बनल्या आहे. नॉर्वेच्या पंतप्रधानपदी जोनास गहर स्टोरे यांची नियुक्ती करण्यात आली. फ्रान्सचे नवीन पंतप्रधान सेबेस्टियन लेकर्नो हे बनले आहे. आणि जमैकाचे पंतप्रधान जे आहे अँड्र्यू होलनेस हे बनले आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे साने ताकाची, जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहे आणि जपानशी संबंधित महत्त्वाचे निर्णय सध्या घेत आहे, त्यामुळे चर्चेमध्ये आहे, त्यामुळे यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 2 आहे, जानेवारी 2026 मध्ये सीमा रस्ते संघटना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे नवीन महासंचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे नवीन महासंचालक बनलेले हरपाल सिंह. मित्रांनो, लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह BROचे 29वे महासंचालक बनले आहे. कितवे? 29वे महासंचालक बनले आहे. त्यांनी लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन यांची जागा घेतली आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जे आहे तर आपल्या सीमा क्षेत्रामध्ये रस्ते बनवणारी ही एक महत्त्वाची ऑर्गनायझेशन आहे. संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करते. याची स्थापना 7 मे 1960 मध्ये झालेली आहे. तिसरा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात भगवान बुद्धाशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन केलं? तर पहिली गोष्ट मी तुम्हाला हे सांगतो, पिप्रहवा नावाचं एक ठिकाण आहे. या ठिकाणी भगवान बुद्धांचे जे काही अवशेष आहे तर ते शोधण्यात आले होते. ब्रिटिश, आपण जर बघितलं तर एक ब्रिटिश पुरातत्व शास्त्रज्ञ होते, तर त्यांनी साल 1890च्या आसपास त्यांनी काय केलं होतं, हे संशोधन केलं होतं आणि भगवान बुद्धांचे जे काही अस्थी आहे तर ते त्यांना इथं सापडले होते. मग आपण जर बघितलं तर त्या अवशेषांनाच पिप्रहवा अवशेष असं म्हटलं जातं. आणि या अवशेषांशी संबंधित आपण जर बघितलं तर एक भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन नवी दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनाचं शीर्षक होतं द लाईट अँड द लोटस अवेकन्ड वनचे अवशेष. तर अशा प्रकारचं शीर्षक होतं या प्रदर्शनाचं. आपण जर बघितलं तर या प्रदर्शनात पहिल्यांदाच 127 वर्षांहून हाँगकाँगहून भारतात परत आणलेल्या पिप्रहवा अवशेषांचे एकत्रीकरण केले गेले आहे. याशिवाय जतन केलेले अवशेष राष्ट्रीय संग्रहालय नवी दिल्ली आणि भारतीय संग्रहालय कोलकातामध्ये देखील प्रदर्शित केले गेले आहे. चौथा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशाने क्रिप्टोकरन्सी मायनिंग आणि
एक्सचेंजेसना अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली. तर तुर्कमेनिस्तान या देशाने बघा जी काही क्रिप्टोकरन्सी आहे ती तयार करण्याच्या प्रक्रियेला मायनिंग म्हटलं जातं. आणि मग आपण जर बघितलं तर याला कायदेशीरपणे मान्यता तुर्कमेनिस्तानने दिलेली आहे. म्हणजे क्रिप्टोकरन्सी आता त्या देशामध्ये एक लीगल करन्सी मानली जाईल. आपल्या देशामध्ये जर बघितलं तर आपण व्यवहार करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करत नाही, पण तुर्कमेनिस्तानने आता ही मान्यता दिलेली आहे. 1 जानेवारी 2026 पासून त्यांच्या पूर्ण देशभर हा कायदा लागू केला जाणार आहे. तुर्कमेनिस्तानची राजधानी आहे अशगाबाद आणि चलन आहे तुर्कमेनिस्तानी मानत. 5वा क्वेश्चन आहे, भारतीय सैन्याने कोणते वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रितता वर्ष म्हणून घोषित केलं आहे? तर इयर ऑफ नेटवर्किंग अँड डाटा सेंट्रिसिटी हे म्हणलं आहे 2026. मित्रांनो आपण जर बघितलं तर याविषयीची घोषणा जी आहे ती लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेली आहे. 2026 हे वर्ष नेटवर्क अँड डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून आपण जे जाहीर केलेलं आहे ते करण्यामागील भारतीय सैन्याचा उद्देश त्यांच्या संपूर्ण व्यवस्था पूर्णपणे डिजिटल आणि आधुनिक बनवणं हा आहे, हे आपल्याला यामधून समजतं. पुढे जाऊया 6वा प्रश्न, ऑपरेशन अब्सोल्यूट रिझॉल्व अंतर्गत कोणत्या देशाने राजधानी कराकस आणि इतर अनेक शहरांवर हवाई हल्ले केले? तर अमेरिकेचंच ऑपरेशन होतंय आणि याचा अंतर्गत निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आली होती. तर ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व नावाचं ऑपरेशन लक्षात ठेवा. कराकस ही व्हेनेझुएलाची राजधानी आहे. त्यासोबत ग्वेरा, बरुता आणि एल हॅटिलो या शहरांमध्ये काय करण्यात आलेले आहे तर हवाई हल्ले करण्यात आलेले आहे. मादुरो यांना नार्को टेररिझम असं डिक्लेअर करण्यात आले, ड्रग्स टेररिझम असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. व्हेनेझुएला बद्दल आपण ऑलरेडी गोष्टी जाणून घेतलेल्या आहे. पुढे जाऊया. 12 तारखेपासून आपण नवीन फाउंडेशन बॅच लॉन्च करत आहोत. तुम्हाला जर रेकॉर्डेड स्वरूपात 21,000 प्लस PYQ ची बॅच पाहिजे असेल तर आपल्या ॲपवर उपलब्ध आहे. त्यानंतर अभ्यास मित्राचा नोट्स पॅक आहे ज्यामध्ये सगळ्या विषयाच्या PDF नोट्स तुम्हाला मिळतील. या ॲपवर डिस्काउंट आहे बघा. अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये बाय नाव जेव्हा तुम्ही करायला द्याल तेव्हा तिथं CJ लाईव्ह नावाचं कुपन तुम्ही अप्लाय करा. फीमध्ये डिस्काउंट होऊन जाईल. आपलं टेलिग्राम आणि इन्स्टाचं पेज सुद्धा फॉलो करायला विसरू नका. 7वा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान डेझर्ट सायक्लोन 2 लष्करी सराव जो आहे तो आयोजित करण्यात आला? तर भारत आणि UAE मध्ये हा दुसरा लष्करी सराव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे डेझर्ट सायक्लोन या नावाने भारत आणि UAE मध्ये. तर आपण जर बघितलं तर नवीनच हा युद्ध सराव आहे. हा युद्ध सराव जर बघितलं अल हमरा ट्रेनिंग सिटी अबुधाबी मध्ये आयोजित करण्यात आला होता. हा दुसरा युद्ध सराव आहे भारत आणि UAE मधला. पहिला जो आहे तो 2024 मध्ये आयोजित करण्यात आला होता. भारतीय तुकडीत 45 जवान होते जे प्रामुख्याने मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या बटालियनचे होते. 8वा प्रश्न आहे, डेटा चालित प्रशासनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने जानेवारी 2026 मध्ये स्टॅटिस्टिक हा नवीन लोगो आणि शुभंकर लॉन्च केला आहे? तर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय जे आहे त्यांनी आपला एक नवीन लोगो जो आहे तो लॉन्च केलेला आहे. नवीन लोगो तुम्ही बघू शकता ज्यामध्ये मध्यभागी रुपयाचं चिन्ह आहे, आजूबाजूला अशोक चक्र आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर डाटा फॉर डेव्हलपमेंट असं यांचं ब्रीद वाक्य त्यांनी ठेवलेलं आहे. तर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आपली ओळख आधुनिक करण्यासाठी सार्वजनिक पोहोच वाढवण्यासाठी एक नवीन लोगो आणि शुभंकर सादर केलेला आहे. लोगोमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अशोक चक्र आहे जे सत्य, पारदर्शकता आणि सुशासनाचं प्रतीक आहे. लोगोमध्ये डेटा फॉर ग्रोथ, यात लोगो हा डेटा फॉर ग्रोथ म्हणजे डाटा फॉर डेव्हलपमेंट या थीमवर लोगो आधारित आहे. आणि रुपयाचं हे चिन्ह आपल्याला आतमध्ये लोगोमध्ये बघायला मिळतात जे नियोजनात सांख्यिकीची भूमिका दर्शवतं. स्टॅटिस्टिक्स हा शुभंकर सामान्य लोकांपर्यंत आकडेवारी पोहोचवण्याचं काम करणार आहे. तर स्टॅटिस्टिक्स नावाचा हा शुभंकर जो तुम्हाला दिसतोय तर तो लोकांपर्यंत सांख्यिकी मंत्रालयाची आकडेवारी जी आहे ती पोहोचवण्याचं काम करणार आहे. 9वा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर भारतीय महिला हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक जे आहे ते म्हणलेले शोवर्ड मारिजने. तर शोवर्ड मारिजने जे आहे तर त्यांनी जे काही आपल्या प्रशिक्षक आहेत सलीमा टेटे यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. तर हॉकी इंडियाने डच प्रशिक्षक आहे शोवर्ड मारिजने यांची भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केलेली आहे.
भारतीय महिला हॉकी संघाची सध्याची कर्णधार जी आहे ती सलीमा टेटे. तर सध्याच्या कर्णधार सलीमा टेटे, सॉरी मी प्रशिक्षक म्हटलं चुकून. तर हे लक्षात ठेवा, सलीमा टेटे जे आहे ते सध्याच्या कर्णधार आहे. 10वा प्रश्न आहे, चीनला मागे टाकून कोणता देश जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला? तर भारत चीनला टाकून सगळ्यात मोठा तांदूळ उत्पादक देश बनलेला आहे. भारताने 150 दशलक्ष तांदळाच्या उत्पादनासह जगात एक रेकॉर्ड केलेला आहे. चीनने यावर्षी 145 दशलक्ष टन तांदळाचं उत्पादन केलं, तर भारताने 150 दशलक्ष टन एवढं तांदळाचं उत्पादन केलेलं आहे. 11वा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद 2026 आभासी उद्घाटन कुठे केलं? तर 72वी सिनियर नॅशनल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप 2026 उद्घाटन जे आहे ते पंतप्रधानांनी वाराणसीमधून आभासी पद्धतीने केलेलं आहे. तर वाराणसीमध्ये त्याचं आयोजन केलं जात आहे या स्पर्धेचं. आणि ही एक ॲडिशनल गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, पंतप्रधानांनी तिथं हजर न राहता डिजिटली याचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचं काय केलेलं आहे, आभासी पद्धतीने उद्घाटन केलेलं आहे. स्थळ होतं डॉक्टर सर्वानंद क्रीडा स्टेडियम, सिगरी, वाराणसी, उत्तर प्रदेश. उद्घाटन सामना जो आहे तो उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पुरुष संघामध्ये खेळवण्यात आलेला आहे. 12वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये साऊथ वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांड इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर साऊथ वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांड इन चीफ म्हणून पदभार जो आहे तो एअर मार्शल तजिंदर सिंग यांनी स्वीकारलेला आहे. आपण जर बघितलं तर या कमांडचं मुख्यालय जे आहे ते गांधीनगर हे आहे. आजचे टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, भारत आणि कोणत्या देशादरम्यान डेझर्ट सायक्लोन 2 लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता हे तुम्हाला सांगायचं आहे. ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझल्ट अंतर्गत कोणत्या देशाने राजधानी कराकस आणि इतर अनेक शहरांवर हवाई हल्ले केले? आणि चीनला मागे टाकून कोणता देश जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनलेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आय होप तुम्हाला आजचा लेक्चर आवडला असेल. तर लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.